अहमदनगर पूर्व सांसद सुजय विखे के 50 लाख रुपए के ऑफर से कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन हम अनिल भैया के मवठिक हैं और जब तक विखे को हरा नहीं देते चैन से नहीं बैठेंगे। अहमदनगर 26 अप्रैल नगर दक्षिण लोकसभा क्षेत्र डॉक्टर सुजय विखे के आवेदन पर निर्दलीय उम्मीदवारी दाखिल करने वाले शिवसेना ठाकरे समूह के उप जिला प्रमुख गिरीश यादव ने 2 गंभीर बिंदुओं पर आपत्ति जताई और चुनाव निर्णय अधिकारी और जिला कलेक्टर सिद्धराम सालिमत से विखे की उम्मीदवारी खारिज करने की मांग की, लेकिन भारी राजनीतिक दबाव के कारण जिला कलेक्टर ने देर रात दोनों आवेदन खारिज कर दिए। इसे 9 घंटे बाद खारिज कर दिया गया और गिरीश यादव ने कहा है कि वह इसके खिलाफ शनिवार को बॉम्बे हाईकोर्ट की छत्रपति संभाजी नगर बेंच में अपील करेंगे। महाराष्ट्र से अफसर शेख की खास रिपोर्ट। निवडणुकीच्या संदर्भात हरकतींचा दिवस होता आज। माझं नाव गिरीश जाधव। आज ज्या हरकती सुजय विखे पाटलांच्या संदर्भात नोंदवल्या किंवा त्यांचे अर्ज दिले होते मी आज, ते 2 मुद्दे असे होते की सुजय विखेंनी शासनाची वन खात्याची 500 एकर जमिनी ती नाममात्र म्हणता पण येणार नाही, 1 रुपयानी त्यांनी दीर्घ काळासाठी आज त्यांनी त्यांच्या संस्थेसाठी घेतली। 800-850 एकर जमीन झाली सगळी आणि त्या शासनाच्या जमिनीवर ते प्रायव्हेट कॉलेज उभं करून करोडो रुपये लोकांच्या देणग्या घेतात। त्या संदर्भात आज आपण हरकत घेतली होती ती, आणि महानगरपालिकेची जे 3 कोटी रुपये पाणीपट्टी सर्वसाधारण सभा घेऊन बीजेपीचे महापौर असताना सर्वसाधारण सभा घेऊन त्यांनी ती माफ करून घेतली। त्याला सूचक अनुमोदक भाजपचे महापौर भाजपचा हे सगळ्यांनी मिळून अक्षरशः महानगरपालिकेची लूट केली त्यांनी, आणि ह्या लूटच्या संदर्भात आज मी दाद मागायला कलेक्टर साहेबांकडे गेलो तर ते कलेक्टर साहेबांनी आज हे दोन्ही माचे हरकती ज्या होत्या त्या फेटाळून लावल्या। फेटाळून लावणं का होईना अहो, पण तुम्ही कारण ते योग्य द्या की ज्या ह्या कारणामुळे आम्ही फेटाळल्या। सहकारी संस्थेचा संबंध नसतो असं म्हणतात कलेक्टर। अहो, सहकारी संस्थेवर तुम्ही साधे थकबागीदार असले तरी तुमचा फॉर्म कॅन्सल होतो, आणि तुम्ही ते शासनाचे 150 कोटी रुपये त्याच्यावर कर्ज घेतले सरकारी जागेवर, इथं 3 कोटी रुपये माफी घेतली। या संदर्भात कुणीच काही बोलायचं नाही का? त्याच्यासाठी आज आम्ही जी हरकत दाखल केली ती ह्या हेतूने केली की ह्यांनी अनिल भैया राठोडांशी मागच्या आमदारकीच्या इलेक्शनला जी गद्दारी केली, अनिल राठोडच्या पायांना लागलेल्या असताना त्यांनी यांचा प्रचार केला होता की रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची सारखी शुगर वाढायची, पण तरी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन पायाला लागलेल्या असताना तसाच यांचा 20-22 दिवस कंटिन्युअस प्रचार केला। त्याची यांना लाज नाही आहे विखेंना, आणि आज म्हणतात की शिवसेनेचे लोक विरोधात आहेत। अहो, विरोधात नाही, अनिल भैया राठोड गेलेच तुमच्यामुळं। एवढं त्याच्यामुळे त्यांना ह्या संदर्भात आम्ही कोणतीही माफी देणार नाही, हे विषय आम्ही लावून धरणार। म्हणजे कलेक्टरांनी ठीक आहे आज त्यांची पालकमंत्री आहे म्हणून विरोधात आमच्या निकाल दिला, पण हा काय सर्वकालीन निकाल नाही। याला आम्हाला हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे चॅलेंज करतात, पण ह्या विखेंचं आम्ही मात जिरवणार म्हणजे जिरवणार। आम्ही पण अनिल राठोडांचे कार्यकर्ते, आम्ही सोडणार नाही, ह्याचा मात जिरवणार म्हणजे जिरवणार। आज जे विषय झाले ह्या संदर्भात मी तक्रार दाखल करू नये म्हणून विखेंच्या लोकांनी 50 लाख रुपयाची ऑफर दिली, पण आम्ही सुद्धा भैयांचे मावळे त्याच्या 50 लाख रुपयाला आम्ही भीक घालणार नाही, आणि त्याच्याबरोबर राहणारे लोक आहे ते सुद्धा अनिल भैया राठोडांना बघूनच मतदान करणार, की त्यांनाही माहिती आहे की ह्या विखे कुटुंबांनी त्यांचे